श्री गणेश नाम स्पर्श. स्वागत. मला सांगा की हा नायट्रेटचं प्रमाण वाढलं. तुम्ही सांगत होता की बेडूक आले, बेडूक आपण खात नाही, त्या मुद्द्यावर होतो तळ्यामध्ये. तर बेडकांचा आवाजही आपण ऐकला नाही आणि दुर्लक्ष केलं. पुढे मग सारा डास तयार होतो. आणि हा सारा डास हा रात्री चावतो बरं का. मलेरिया डेंग्यूचा डास दिवसा चावतो आणि सारा डास जो आहे तो रात्री चावतो. आणि तो फक्त आपल्याला जागा करतो की झोपलाच कशा करता, तिकडं पाणी किती खराब झालंय तुमचं लक्ष का नाही. मग सारा डास येतो. आणि मग सारा डासांनी चावण्यामध्ये निसर्गाचं काय चूक आहे की तुम्ही मासे आले तुम्ही लक्ष दिलं नाही, बेडूक आले तुम्ही लक्ष दिलं नाही, आणि आता सारा डास आलाय. सारा डास हा पाण्यामध्ये जन्म घेतो तर पाण्यातले नायट्रेट तो काढून घेत असतो, तो पाणी शुद्ध करत असतो. आणि तो तुम्हाला चावल्यानंतर तो सारा डास झाडाखाली जाऊन मरतो आणि ते नत्र झाडाला मिळतं. आपली चूक दुरुस्त करण्याचं काम बिचारे डास करत असतात. त्या डासांना थँक्यू न म्हणता आपण विषारी अस्त्रांनी, रासायनिक अस्त्रांनी मारतो, हे चुकीचं आहे. आणि मग त्याच्यामुळे ते नायट्रेट आपल्या शरीरात येतात आणि मग सारा डासाचं भागलं नाही तर मलेरियाचा डास तयार होतो. मलेरियाचा डास माणसाला आजारी पाडतो. मलेरिया थोडी औषध तरी आहेत, तरी जर आपण गुन्हे करत राहिलं तर मग डेंग्यूचा डास तयार होतो. आणि डेंग्यूवर आज उपाय नाहीयेत, म्हणजे माणसं जास्त मरतात, मॉर्टॅलिटी जास्त आहे. आणि साधी गोष्ट आपल्याला कळत नाही की गटाराच्या पाण्यामध्ये सारा डास जन्म घेतो, पावसाच्या स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूचा डास जन्म घेतो, कॉर्पोरेशनच्या स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूचा डास जन्म घेतो. का ते? कारण त्याच्यामध्ये नायट्रेट असतात आणि अन्न नसतं. गटारच्या पाण्यात नायट्रेट असतं आणि अन्न असतं. आणि अन्न असल्यामुळं नायट्रेट कमी करण्याच्या ज्या योजना आहेत त्या निदान चालवता तरी येतात. आणि नुसतं नायट्रेट असलेलं पाणी घातक आहे. आणि मग मी याच्यावर उपाय शोधून काढला. बरं. की आज पावसाच्या पाण्यात नायट्रेट आहेत आणि ते आपल्याला संग्रह करायचंय, तर काय करायचं? का नुसतं पावसाचं पाणी साठवलं की डेंग्यूचे डास तिथं जन्मलेच म्हणून समजा. पण याच्यामध्ये एक दुसरा त्या तुम्ही उपाय शोधून काढला त्याच्यावर येण्या अगोदर मला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे की ऑक्सिजनची जी नेमकी भूमिका आहे, म्हणजे जगभर त्याच्यावर संशोधन, ऑक्सिजन नावाचं पुस्तक पण आलेलं आहे की आपण ऑक्सिजन एका पद्धतीने आपल्याला जगवतो, पण त्याच वेळेला आपण प्रदूषण आणि या सगळ्यापासून वाचण्याकरता अँटीऑक्सिडंट्स पण घेतो. म्हणजे ऑक्सिजनमुळेच एजिंग होत जातं माणसाचं. एका पद्धतीने माणसाचं जे वय वाढतं ते ऑक्सिजनमुळे. ऑक्सिजन हा एक घटक आहे की जो त्याला कारणीभूत आहे. त्याचा रोल नेमका काय आहे? ऑक्सिजन हा गरजेपुरता शरीराला आवश्यक आहे. जास्त मिळाला की हानी होते. निसर्गाचा नियम आहे, संपत्ती ही गरजेप्रमाणे वापरली तर फायद्याची आहे आणि गरजेच्या पलीकडे वापरली तर त्याचे दुष्परिणाम आहेत. सर्वतामध्ये साखर जास्त टाकणं नाही चालत. तसं ऑक्सिजन सिलेंडर जर घरात आपण आणला आणि पेशंटला देतात, नाही तो लीक झाला तर माणसं मरतात. हो हो. म्हणजे हवेमध्ये 21% ऑक्सिजन का, याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. हवेमध्ये नायट्रोजनचा आपल्या तसा उपयोग काही नसतो. म्हणजे 21% ऑक्सिजन हवेत का? हवेत जर 21 ऐवजी तो जर 30% झाला तर माणसं आजारी पडतील, माणसं मरतील. तर निसर्गामध्ये ऑक्सिजन बनवायच्या ज्या योजना आहेत त्या ऑटोमॅटिकली कंट्रोल्ड आहेत. ते फालतू ऑक्सिजन निसर्ग बनवत नाही. त्यामुळे ऑक्सिजन अति झाला आणि हे जे हॉस्पिटलमध्ये जो ऑक्सिजन पेशंटला देतात तो मोजून मापून देतात. अच्छा. अंदाजाने देत नाहीत. पण मग पेशी, जिवंत पेशींचा म्हणजे माणूस पण त्याच्यात आला. ह्या पृथ्वीवर जगण्याचा जो संपूर्ण इतिहास आहे तो ऑक्सिजन बरोबर ताळमेळ ठेवून संघर्ष आणि प्रेम यांच्या सह अस्तित्वाचा कालखंड इतिहास आहे असं काही लोक मानतात. ते खरं आहे का? खरं आहे. आणि प्रत्येक प्राण्याच्या ऑक्सिजनच्या गरजा वेगवेगळ्या असतात. आणि आपल्या घरातला ऑक्सिजन कमी पडला तर कमी ऑक्सिजन मध्ये जगणारे जीव म्हणजे झुरळ उंदीर तयार होतात. थोड्याशा कुबट अशा हवेमध्ये झुरळ उंदीर संख्या वाढते. आणि जर आणखीन जर ऑक्सिजन जर वाढला थोडा तर माणूस मग प्राणायाम करून बाहेरचं ऑक्सिजन कमी घेतो आणि योगी माणसं बाहेरचं श्वसन कमी घेतात. मला त्यांचं एजिंग कमी होतं. मला असं कळलं की 500 कोटी श्वास प्रत्येक प्राण्याला दिलेले आहेत पृथ्वीवर. 500 कोटी श्वास झाले की प्रत्येक प्राणी मरतो. आणि 500 कोटी श्वास जर आपण दमादमाने घेतले तर त्यामुळे श्वासावर नियंत्रण असण्याने मनुष्य जास्त कालावधी इथे काढू शकतो. नंतर जो माणूस चोरी करतो त्याला श्वास धडधड होते, भरभर घ्यावा लागतो. आणि चोरी करणाऱ्या माणसाचं आयुष्य आपोआप, किंवा स्ट्रेस असलेला माणूस पण श्वास वेगात घेतो, मग त्याचं आयुष्य कमी होतं. मी निसर्गाची रचना परिपूर्ण आहे. पुन्हा हा सिद्धांत लागू होतो. तर मला जर परमेश्वर प्रसन्न झाला तर मी काय परमेश्वराला किंवा कुणालाही प्रसन्न झाला तर त्यांनी कृपया म्हणू नये की डास हटाव, चुहा हटाव, HIV व्हायरस काढून टाका असं म्हणू नये. खरं म्हणजे नायट्रेटमुळं एड्स नावाचा आजार होतो.
हे मी विधान अगोदर केलं आणि मला पूरक असं वाक्य कुणी दिलं माहिती का, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कली हे एक जागतिक जे विद्यापीठ आहे अमेरिकेतलं, तिथला जो व्हायरस तज्ञ आहे, ज्याची जगामध्ये 3 माणसांमध्ये त्याचे नंबर आहे, प्रतवारी आहे, तो गेले 15 वर्ष भांडतोय की नायट्रेटमुळे एड्स होतो. तर मला खूप आधार मिळाला की नायट्रेटमुळे एड्स होतो. पण मग नेमकं नायट्रेटचं आता आपण या कार्यक्रमामध्ये संपूर्ण तुम्ही नायट्रेट बद्दल बोललेला आहे. नायट्रेटचं संपूर्ण निसर्गामध्ये आणि इकॉलॉजी म्हणजे संपूर्ण पर्यावरणामध्ये नेमकं स्थान काय, त्याचं सामर्थ्य काय आणि त्याची दुर्बलता काय? नायट्रेट हे झाडाचा कच्चा माल, वनस्पतीचा कच्चा माल, तो झाडाच्या मुळाशीच त्याची स्थान आहे. आपण जे वनस्पती जे अन्न बनवतात त्याच्यात प्रोटीन असतात, कार्बोहायड्रेट असतात, सेल्लोज असतं. सेल्लोज माणसाला पचवता येत नाही, जनावरांना पचवता येतं. पण नायट्रेट हे उरले नाही पाहिजेत. आणि जर नायट्रेट उरले आणि तुमच्या पेरूमध्ये जर नायट्रेट उरले तर तो नायट्रेटवाला पेरू खायला पोपट येतात. तर माणसाला देखील थोडे नायट्रेट जास्त लागतात माणसापेक्षा. तर पृथ्वीवरचं जे इव्होल्युशन आहे ते जास्त नायट्रेट कडनं कमी नायट्रेट कडं असा प्रवास झाला. आणि माणूस हा सर्वात शेवटी आलेला जो प्राणी आहे तो सर्वात कमी नायट्रेटचा प्राणी म्हणजे माणूस. आणि माणसाला नायट्रेट हे कमी लागतात आणि जास्त झाले तर मग माणूस काहीतरी गुन्हा करतो. पण मला सांगायला नायट्रेट लागतात कशासाठी? माणसाला अतिशय कमी लागतात. पण काय करतं ते, त्यांचं फंक्शन काय? तर माणसाला अतिरेकी जर हालचाल करायची असेल, अतिरेकी हालचाल, तर नायट्रेट लागतात. मग थोडे नायट्रेट तर माणसाला मिळणारच, म्हणजे 0 नायट्रेट हे माणसाला करता कधीच येणार नाही. हवेतच नायट्रोजन डायऑक्साईड नाही, तो नायट्रोजन आपल्याला नायट्रेट मिळतात ते खरे प्रोटीनच्या ह्याच्यातनं मिळतात. नायट्रेट गरजेप्रमाणे शरीरात बनवता येतात. पण गरजेप्रमाणे बनवणं कसं आहे माहिती का, की क्रिकेट खेळताना तुम्ही जर डोकं वापरलं, नायट्रेट कमी असतील आणि डोकं वापरलं तर तुम्ही वेगात आलेला चेंडू वापरून चौकार किंवा षटकार मारू शकता. बरं. मग रनिंग बिटवीन द विकेट हा जो प्रकार आहे हा फालतूपणा आहे खरं म्हणजे. डोकं वापरलं तर तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट करायची गरज नाही, कारण चौकार माराल किंवा षटकार कारण डोकं पाहिजे मात्र त्याला. तर जेव्हा नायट्रेट सचिन तेंडुलकरचे कमी असतात, म्हणजे आदल्या दिवशी तो काय खातो ही हिंट त्याला जर मिळाली तर बरं होईल. आदल्या दिवशी तो काय खातो आणि परदेशात गेल्यावर तिथलं जेवण बिघडलेलं असतं. तर भारतात खेळाडू चांगले खेळतात आणि परदेशामध्ये का खेळत नाही? त्यांना कारण घरचं, आईच्या हातचं, बायकोच्या हातचं जेवण तिकडे मिळत नाही. त्यामुळे नायट्रेट वाढल्यामुळं अचानक जे आउट होणं हा जो प्रकार आहे तो त्यामुळे होतो. तर त्याच्यामुळे जर तुम्ही क्रिकेट खेळताना देखील तुम्ही नायट्रेट कमी असले तर भागदौड करायची गरज नाही. आणि कुठला देश कुठला खेळ खेळतो हे त्या देशाच्या नायट्रेटवर अवलंबून आहे. आज भारताचं प्रावीण्य चेसमध्ये आहे, बुद्धिबळामध्ये आहे, कम्प्युटरमध्ये आहे. तर भारताला अभिमान वाटला पाहिजे की आमचे नायट्रेट कमी आहेत, आमची बुद्धी चांगली आहे. भारतामध्ये फुटबॉल खेळ खेळत नाहीत, क्रिकेट खेळतात. क्रिकेट हा अमेरिकेत का खेळत नाही? पण मग नायट्रेटचं प्रमाण वाढण्याचं कारण हे निसर्गाचं चक्र समतोल बिघडल्यामुळे होतं. पहिली गोष्ट म्हणजे वाहनांच्या धुरात नायट्रोजन डायऑक्साईड नावाचा वायू असतो. तो हवेत गेला की पाऊस जो पडतो तो नायट्रेट घेऊनच पडतो. आणि त्याच्यामुळे तो पाऊस हल्ली विषारी असतो, नायट्रेटवाला असतो. त्याच्यामुळे जमिनीतली गांडुळं मारतात आणि मग नायट्रेटचा अतिरेक येतो. शिवाय शेतकरी युरिया वापरतायत, त्यामुळे आपल्या अन्नामध्ये नायट्रेट असतात. आपल्या अन्नामध्ये नायट्रेट आहे हे ओळखायचं कसं हे महत्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर भवाळकर, अन्नामध्ये नायट्रेट आहे हे ओळखायचं कसं आणि बायोसॅनिटायझर ज्याचा तुम्ही शोध लावला त्या सर्व बाबींवर आणि त्या अधिक उत्कंठावर्धक बाबींवर आपण उद्या बोलणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटलाय संबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये भवाळकर इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि IIT मुंबईचे PhD डॉक्टर उदय भवाळकर यांच्या बरोबर जो काल संवाद आपण साधत होतो तो आज पुढे चालू ठेवणार आहोत. डॉक्टर भवाळकर, काल शेवटचा मुद्दा जो हा होता की अन्नामध्ये नायट्रेट वाढलेलं आहे हे ओळखायचं कसं, त्या मुद्द्यावर मी आपल्याला थांबवलं होतं. मला क्षमा करा त्या काल थांबवल्याबद्दल. पण आज तुम्ही पुढे सांगा की अन्नामध्ये नायट्रेट वाढलेलं आहे हे कसं ओळखायचं. इकॉलॉजी हा जो विषय आहे त्याच्यामध्ये एक मूलभूत सिद्धांत आहे की प्रत्येक प्राण्याचं अन्न वेगळं असतं. असा इकॉलॉजीचा मूळ सिद्धांत आहे, म्हणजे तो मी शोधला नाहीये, फक्त मला त्या ग्रंथात वाचायला मिळाला. आणि इकॉलॉजीचे सगळे मूलभूत ग्रंथ मला अमेरिकेच्या 7 दौऱ्यामध्ये चांगले चांगले ग्रंथ मिळाले. आणि एका गॉश नावाच्या एका रशियन शास्त्रज्ञांनी प्रत्येक प्राण्याचं अन्न वेगळं असतं हा सिद्धांत खूप पूर्वी मांडून ठेवलेला. याचा अर्थ काय की घरामध्ये जर उंदीर आले आणि उंदीर जर घरातलं धान्य खात असतील
तर ते अन्न उंदराच्या लायकीचं आहे, माणसाच्या लायकीचं नाही. बापरे. उंदीर माणसाचं अन्न खातो म्हणून उंदरांना गोळ्या घाला, हम्म. विषारी औषध घाला, विषारी पदार्थ वापरा, हे चुकीचं आहे. हम्म. तर माझ्या लक्षात आलं, मग शोधायला लागलं की उंदराचं अन्न काय. हम्म. मग माझ्या लक्षात आलं की उंदराला नायट्रेट युक्त अन्न हवं असतं. हम्म. आणि या नायट्रेटचे काही रेफरन्स मला पीएचडीच्या काळामध्ये पुस्तकात मिळाले. याचा सगळा उल्लेख माझ्या पीएचडी थेसिस मध्ये 95-96 साली आलेला आहे. हम्म. म्हणजे परदेशी शास्त्रज्ञांना देखील नायट्रेटवर लक्ष आहे. हम्म. तर नायट्रेटची गरज ही इतर प्राण्यांना असते, माणसाला नसते. हम्म. आणि घरात उंदीर येणं याचा अर्थ आपल्या अन्नात दोष आहे. हम्म. आणि नायट्रेटयुक्त अन्नालाच कीड लागते, हम्म. नायट्रेटयुक्त अन्नालाच उंदीर लागतो, नायट्रेटयुक्त अन्नालाच बुरशी लागते. हम्म. आता आपण धरूया की लोणचं वर्षभर टिकतं, हा. तर नायट्रेट नसतं. म्हणजे नायट्रेट संपवलेले असतात. हम्म. लोणचं करताना आपल्या ट्रेडिशन मध्ये जे काय आहे, हम्म. फूड इंडस्ट्री जी आहे ट्रेडिशनची, त्याच्यामध्ये नायट्रेट घालवलेले असतात. आणि लोणचं करणं इतकं सोपं नाहीये. किंवा आंबाड्या टिकतात हा, वर्षभर. त्याचं कारण आहे नाही. आणि वस्तू वाळवून टिकणं वेगळं, हम्म. नंतर लोणचं घालून टिकवणं वेगळं. हम्म. गुजराती मंडळी खाकरा करतात, तोही बरा काळ टिकतो. हम्म. तर वस्तू का टिकतात, तर नायट्रेटमुळे टिकतात. आणि जर वस्तूवर काही प्रक्रिया करायची असेल, आता मला सांगा की आपल्याकडे पनीर हे महाराष्ट्रामध्ये आता आलेलं आहे, हम्म. पण परंपरेने पनीर बनवणं, चीज बनवणं हे महाराष्ट्रात नव्हतं. हम्म. पण पंजाबात पनीर होतं. हम्म. तर महाराष्ट्रामधल्या दुधामध्ये नायट्रेट कमी असल्यामुळं हम्म. पनीर बनवायची गरज पडली नाही. हम्म. कारण पनीर बनवताना दुधामध्ये लिंबू पिळतात, हम्म. मग ते दूध फाटतं, हम्म. प्रोटीनचा गोळा खाली बसतो, हम्म. आणि साखर आणि नायट्रेटचं पाणी फेकून द्यायचं. तर साखर आणि नायट्रेटचं पाणी फेकून देताना नायट्रेट तुम्ही काढले, पण साखरही काढावीच लागते. हम्म. तर दुधातली साखर वाया घालवायची हम्म. आणि प्रोटीन तेवढं बाजूला करायचं. हे पनीर बनवणं आणि पनीर पासून आणखीन प्रक्रिया करून चीज बनवणं, हा एक अदबट्ट्याचा व्यवहार आहे. उलट असं जेवण म्हणजे जेवलं. अन्नाची नासाडी आहे. हम्म. तर महाराष्ट्रामध्ये मग काय करतात की दुधाचे पेढे करतात, खवा करतात, हम्म. पनीर करत नाहीत. कारण आपलं जे दूध आहे महाराष्ट्राचं ते चांगल्या प्रतीचं आहे. हम्म. आणि नायट्रेट जर कमी असतील तर बुद्धी वाढते. महाराष्ट्रातला माणूस हा बुद्धिवादी आहे, हम्म. पंजाबातला मनुष्य हा मस्तीवादी आहे. म्हणजे मस्ती चांगल्या कामाला वापरायला हरकत नाही, हम्म. पण जरा जास्त अंगामध्ये रग असते त्यांच्यात. हम्म. त्याचं कारणही आहे. तर तिथलं अन्न आहे. तर अन्नाला पावाला जी बुरशी येते हम्म. ती नायट्रेटमुळे. आणि ती बुरशी आपल्याला सांगते हम्म. की याच्यात नायट्रेट आहेत. बुरशीलाही रंग असतात बरं का. हम्म. पांढरी बुरशी असते, हिरवी बुरशी असते, काळी बुरशी असते, लाल बुरशी असते. हम्म. आपल्या मोरंब्याला जेव्हा बुरशी येते, पांढरी बुरशी असते, तेव्हा आजी हक्काने आपल्याला सांगते बुरशी पांढरी आहे, काढून टाका, खालचा मोरंबा खायला हरकत नाही. हम्म. आणि आजीने सांगितलं म्हणून आपण ते पाळत असतो. हम्म. पण बुरशीचा रंग जर काळा आला, लाल आला, याचा अर्थ त्यांनी काही विषारी पदार्थ तयार केलेले आहेत. हम्म. ते खालचं अन्नही टाकून दिलं पाहिजे. बरं. तर बुरशी लागली म्हणून आपण अन्न टाकून का देतो, हम्म. तर माणसाला कळतं. नायट्रेट हे माणसाला कळावे तशी योजना निसर्गाने केलेली आहे. हम्म. नायट्रेट डोळ्याला तरी दिसतात, हम्म. नाकाला तरी कळतात. म्हणजे विशिष्ट वास निर्माण होतो, हम्म. दुर्गंध निर्माण होतो, हम्म. किंवा चव बिघडते. हम्म. तर माणसाला नायट्रेट कळावे तशी योजना आहे. हम्म. आणि परंपरेने आपल्याला शिकवलेलं आहे. फक्त मी परंपरेचा कानोसा घेतला की दक्षिण भारतामध्ये अन्न फर्मेंट करायचं. हम्म. इडली करताना, डोसा करताना अन्न फर्मेंट करायचं. फर्मेंट करण्याची प्रक्रिया दक्षिण भारतात जास्त आहे, महाराष्ट्रात त्या मनाने कमी आहे. हम्म. तर तिकडं नायट्रेट जास्त असतात, हम्म. म्हणून ते फर्मेंट करूनच ते खायची पद्धत आहे. आता मला सांगा की जो बायोसॅनिटायझरचा तुम्ही शोध लागला, जिथे बायोसॅनिटायझर आहे, त्याचं नेमकं म्हणजे त्याची प्रक्रिया काय, म्हणजे त्याचा शोध लावण्याची का गरज पडली आणि त्याचं नेमकं काम काय होतं? ह्याचे 2 भारतामध्ये आणि 2 अमेरिकेत पेटंट्स घेतले गेलेले आहेत, बरोबर ना? ते नेमकं काय काम आहे त्याचं? तर बायोसॅनिटायझर हे मी निसर्गाचं कोलॅबरेशन मिळवून निसर्गाकडनं शिक्षण घेतलं. निसर्गाला प्रश्न विचारायचा, निसर्गाने उत्तर द्यायचं. निसर्गाने मला सांगितलं नायट्रेटची गरज आहे झाडांना, आणि आपल्या अन्नामध्ये नायट्रेट उरणं अपेक्षित नाही. म्हणजे शाई पुस्तकाची छपाई करताना शाई पाहिजे, पण शाई जर भरमसाठ पुस्तकाला वापरली आणि त्या शाईचे मोठाले गोळे निर्माण झाले तर काय होईल? किंवा काही पानं, फाजील पानं तुम्ही कोरी दिली, पुस्तक आहे 80 पानात आणि 20 पानं आपली गंमत म्हणून कोरी द्यायची, पुस्तक 100 पानी भेट म्हणून, आणि पुस्तकाची किंमत वाढवायची बरं का परत, की आम्ही एवढी 20 पानं फुकट दिली तुम्हाला म्हणून. तसं चालत नाही, याला उधळपट्टी म्हणतात. तर निसर्ग म्हणतो की नायट्रेट तुम्ही वापरा, झाडांना द्या, पण झाडामध्ये नायट्रेट उरले नाही पाहिजेत. आणि ते उरले तर ते अन्नामध्ये गडबड होणार आहे. ते अन्न माणसाला चालत नाही. नायट्रेटच्या अन्नामुळं, पाण्यामुळं माणूस बिघडतो, गुन्हेगार होतो, बदमाश होतो. आता आपल्याला हे जर दुरुस्त करायचं असेल, आणि आजारपणे नायट्रेटमुळेच येतं, हे दुरुस्त करायचं असेल तर निसर्गालाच विचारायचं मी आता काय करू. एक तर शेती करताना जर आपण
कमी नायट्रेटची खतं वापरली किंवा गांडुळाला सांगितलं तू नायट्रेट बनव, युरिया वापरला नाही, तर निघणारं अन्न आपोआप तयार होत, चांगलं तयार होतं. जे सेंद्रिय शेती सेंद्रिय शेतीतलं अन्न खराब होत नाही बरं का, हे लोकांना माहिती आहे, टिकाऊ असतं, तर त्यात नायट्रेट नसतात. आता सेंद्रिय शेती हळूहळू वाढणार आहे, ते अन्न सगळीकडे मिळायला लागेल, त्याला 5-10 वर्ष लागतील किंवा जास्त काळ लागेल. तोपर्यंत आजच्या ग्राहकांनी काय करायचं की बाजारामधली फळं, बरं फळं जी सडतात ती नायट्रेटमुळं, भाजी फ्रीजमध्ये ठेवून हल्ली सडते ती नायट्रेटमुळं. आज करायचं काय, तर हा जो बायोसॅनिटायझरचा मी शोध लावलेला आहे त्याच्यामध्ये नायट्रेट कमी करणारे घटक द्रव्य असतात आणि हा जो उत्पादन आहे त्याला कॅटलिस्ट असं म्हणता येईल आणि तो जैविक आहे म्हणजे बायो कॅटलिस्ट म्हणता येईल. कॅटलिस्ट तांत्रिक भाषेत मी असं सांगेल की शिवणयंत्राची जी सुई असते तिचं जे काम असतं ते कॅटलिस्टचं असतं. सुई ही संपत नाही, धागा जसा तो अडकत अडकत संपतो, धागा हा कन्झ्युमेबल आयटम आहे, संपणारा आयटम आहे. सुई मात्र काम करते वर येते, काम करते वर येते, हे जे काम आहे त्याच्यावर येण्या अगोदर एक छोटासा ब्रेक घेऊया.